आपली शाळा असते, एरवी आपण आपल्या कामात असतो, अर्धा दिवस आपला बाहेर निघून जातो, उन्हाळ्यामध्ये आपण करू नाही शकत ते. मॅम तुमच्यासाठी म्हणजे मला एक आता शब्द आठवला की आपण तुम्हाला स्टोरी क्वीन म्हणूयात का? तुम्ही मला काही म्हणू शकता, तुम्ही मला काहीही म्हणू शकता, कारण की तेवढं आपलं बॉन्डिंग चांगलं आहे की तुम्हाला जे वाटेल प्रत्येक लेक्चरला तुम्ही मला ते नाव दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पुढच्या वेळेला मला पेंटर दीपूताई म्हटलं तरी चालेल, कारण ते पण काम मी आठवड्याभरामध्ये पूर्ण करून टाकतो. मॅम तुम्ही ऑलराऊंडर आहात. हो, थँक्यू सो मच. असं मी करत असते मध्ये मध्ये. अच्छा ऐका, तुम्हाला मी एक टास्क देते बरं का, सुट्टीतला टास्क. कारण की काय करायचं, आपल्याला खूप वेळ असतो. आता तुमचं 10वीचं वर्ष सुरू होईल, या महिन्याभरामध्ये तुम्ही तुमची सगळी पुस्तकं वाचून काढा, म्हणजे स्वतः स्वयं अध्ययन सुरू करा, धडे वाचून टाका. ते तुम्ही यू आर सो स्वीट, थँक्यू. पण काय करायचं, अटेंडन्स लिंक पाठवतील पूजा मॅम. ऐका मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगते. हॅलो मॅम, या लेक्चरला सध्या अटेंडन्स लिंक नाहीये मुलांना. थँक्यू. ज्ञानेश्वर वाघमारे त्यांनी मला एक कमेंट दिली. बरं, पण ऐका ना, मी काय सांगते, तुम्ही एखादी कविता किंवा स्टोरी लिहून बघा ना. ऐका मी तुम्हाला सांगते, सायन्स फिक्शन लिहून बघा. सायन्स फिक्शन माहितीये का काय असतात, म्हणजे अशी एखादी विज्ञानाची कन्सेप्ट घ्यायची आणि त्याच्यावरती एक छोटीशी एका पानाची स्टोरी लिहायची. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला माहिती असलेली एखादी सायन्सची कन्सेप्ट आहे ना, आपण त्याला रंगवून लिहायला एक चांगला प्रयत्न करू शकतो. छोटीशी गोष्ट, मी पण अशी एक छोटीशी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात मला खूप सारी विचित्र स्वप्न पडली होती, त्या सगळ्याची मी भेळ करून टाकली आणि अशी रहस्यमय स्टोरी बोलायचं आहे. एक मिनिट, आता माझं संपवते, मग तू बोल. सानिया शेख. तर असं करून ना आपण अशा स्वतःच्या स्टोरीज बनवू शकतो आणि खूप मजेशीर छान छान स्टोरीज पण बनवू शकतो. बोल सानिया, काहीतरी बोलायचं होतं कोणातरी, मला काहीतरी बोलायचंय. येस मॅम, तुम्ही आता काही सांगत होतात ना, ते प्लीज रिपीट करून सांगता का? हा अगं, मी सांगत होते, तुम्हाला आता सुट्टी आहे ना, तर तुम्ही सगळी तुमची पुस्तकं वाचून काढा. त्याच्यामुळे तुम्हाला एखादी मस्त गोष्ट सापडेल, त्याच्यावर तुमची स्वतःची 1-2 पानाची स्टोरी बनवून बघा. हा वेगळा पण त्याच्यामध्ये काय होईल, एखादी कन्सेप्ट, अगदी तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट अशी क्लिक झाली, अरे काय मस्त रे हा पॉइंट, त्याची स्वतःची गोष्ट बनवा. अशी तुम्हाला सायन्सची पण एखादी, मी सायन्स फिक्शन म्हणाले ना, त्याच्यामध्ये काय असतं की एखादी कन्सेप्ट उचललेली असते आणि त्याच्यावरती काहीतरी स्टोरी बनवलेली असते, फिक्शन्स असतात ते. जसं आता आपण ते चिट्टी द रोबो बघितला असेल, किंवा कोणता पण सायंटिफिक मूवी तुम्ही बघितला असेल, त्याच्या मागे काहीतरी सायन्स असतं, काहीतरी मेकॅनिक्स असतं, काहीतरी केमिस्ट्री असतं. तर तुम्ही एवढे सगळे धडे वाचाल सगळ्या विषयांचे, तुम्हाला त्यांना काहीतरी नवीन आयडिया मिळेल. मी तर रोज मॅथ्स करतो, मला खूप आवडतं. अच्छा, मग तू एक छानपैकी मॅथ्सची स्टोरी बनव ना, बघ ना. एखादं असं करू शकतोस, अंकांची भांडणं झाली किंवा काहीतरी कॉम्पिटिशन झाली, जसं ससा कासवाची गोष्ट असते तसं काहीतरी. हे बघ, मी सांगू का, ज्याला मॅथ्स आवडतं, ज्ञानेश्वर नाव होते, तुझंच नाव आहे का बाबांचं आहे मला माहित नाही, एनिवेज. पण काय करू शकतोस तू, विज्ञान सगळ्या मुलांना आवडत नाही, एखादी अशी भारी डिफिकल्ट कन्सेप्ट शोधून काढ. जसं ट्रिग्नोमेट्री, कशा करता आपण ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करतो, आपल्याला कळतच नाही. तर असं काहीतरी शोधून काढ आणि त्याची मस्त स्टोरी बनव. एक सेकंड ना, थोडासा तरी फोन म्यूट करते. असं तुम्ही करू बघा, सुट्टी चांगली जाईल. मला बोलायचं होतं. बोला मॅम, मी बोलू? हो, बोला 2 मिनिटं बोलायला राखी असतातच. मी गेल्या वर्षी अशा 5-6 तरी म्हणजे कविता बनवल्या होत्या. समर मध्ये पण ना, मी ज्या वहीमध्ये त्या कविता लिहित्या ना, ती वहीच माझ्याकडनं हरवली. सापडेल. घराचं साफसफाई करायला घे, सगळं सापडून जाईल. आपल्याच काय, आपल्या आई वडिलांच्या वया पण त्याच्यात सापडतात. असं कुठे काय ठेवून दिलेलं असतं घरामध्ये, जेव्हा आपण साफसफाई करायला घेतो ते सगळं निघतं बाहेर. हॉरिबल सिच्युएशन असते, पण सगळं घर साफ होऊन जातं. आणि मॅम, हा बोला. आपल्याला ना ह्याच्यामुळे अभ्यासाची गोडी पण लागते. आणि काय होतं माहितीये का, आपली काहीतरी एक छान आयडिया तयार होते. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पाठ करायच्या असेल तुम्हाला, आता विज्ञानामध्ये, म्हणजे तो माझा विषय नाही, बायोलॉजी तुमच्या पूजा मॅडम चांगलंच घेतात, पण त्यात खूप सारी नावं आहेत. मग ती नावं लक्षात ठेवायची कशी, एक स्वतःचं गाणं बनवा, काहीतरी गोष्ट बनवा, काहीतरी करून तुम्हाला ती सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत. शेवटी मला किती पण समजली, पण त्या सायंटिफिक शब्दांची नावं आपण चुकवू नाही शकत. मग ती बरोबर ठेवण्याकरता स्वतःचं डोकं वापरून काहीतरी ट्रिक बनवायची आणि काहीतरी लक्षात ठेवून ते करायचं.
तर अशी ती गोष्ट आहे. बरं चला, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एका मुलाची गोष्ट. एक होता रशिया मधला मुलगा होता बरं का. त्याची आई जी होती ती बऱ्यापैकी श्रीमंत घरातली होती आणि बाबा पण चांगले टीचर होते स्कूलमधले, चांगली रेप्युटेड फॅमिली होती. कोणती स्टोरी ऐका आता स्टोरी ऐका. तर तो मुलगा होता तो म्हणजे पूर्वी म्हणजे 18व्या शतकातली गोष्ट आहे. तेव्हा असं एका घरामध्ये खूप सारी 10-12 वगैरे मुलं असायची. आपल्या आजीच्या काळामध्ये पण बघा ना, आपल्या आजीलाच 5-6 बहिणी वगैरे असतात. त्या काळातली बरं बोला बोला बोला, मग मी सांगते गोष्ट. कोणाला तरी बोलायचंय, बोला. धनंजय वाघ बोला. धनंजय वाघ बोला, गोष्ट थांबवलीये. मार्क कसले मार्क तुम्ही? अरे मी तुम्हाला मागच्या वेळेचं होमवर्क विचारणार आहे. माईक ऑन आहे बाळा सगळ्यांचा, बाकी सगळे बोलले की. बरं तू चॅट मध्ये टाकून दे. तुम्ही सगळे म्यूट आहात का? ऑफ आहे. ओके नो मॅम. अनम्यूट केले आम्हाला. बरं काय करूया मग आपण, नंतर सगळ्यांना म्यूट करायला सांगूया का? शेवटी मी पुन्हा 5 मिनिटं थांबते. ओके मॅम. आता काही खूप अर्जंट आहे का तर मेसेज मध्ये टाक, नाही तर मग परत शेवटचे 5 मिनिटं तुम्ही बोला, मी तेव्हा ऐकेन. ठीक आहे? अनम्यूट आहात, ठीक आहे. एनिवेज बहुतेक त्याचा प्रॉब्लेम असेल. चालेल चला. तर त्या मुलाची गोष्ट आहे का, आता तुम्ही बोला मग आम्ही बोलू. थँक्यू. तर त्याच्यामध्ये काय होतं, तो जो मुलगा असतो तो घरी त्याचा अभ्यास करतो. त्याची आई पण त्याचा चांगला अभ्यास घेते, बऱ्यापैकी फॅमिली असते. पण नंतर त्याच्या बाबांना त्यांची तब्येत ठीक नसते, आजारी पडतात वगैरे, असं होतं ना. आणि पूर्वीच्या काळी खूप साऱ्या मुलांच्या फॅमिलीजमध्ये हे प्रॉब्लेम व्हायचे की सगळ्यात छोटा मुलगा जेव्हा मोठा होत असतो तोपर्यंत आई बाबा खूप म्हातारे होत असतात. तर त्याच्यामध्ये त्या मुलाचं पण तसंच झालं. आणि मग त्याचे बाबा हळूहळू आजारी पडले. मग त्यांची सगळी फायनान्शियल सिच्युएशन वर खाली व्हायला लागली. मग त्यांच्या आईच्या फॅमिलीमधनं एक काचेचा कारखाना होता बरं का. तर त्या काचेच्या कारखान्याची सगळी जबाबदारी आईने घेतली, घर तर चालवायला पाहिजे. मग तो त्याच्या आई बरोबर त्या कारखान्यात जायचा, बघायचा. तिथे जिकडे ते राहत होते तिथे शिक्षणाची व्यवस्था खूप चांगल्या नव्हत्या. मग त्याची आई त्याला घेऊन दुसऱ्या एका शहरात गेली आणि तिकडे त्याला शिक्षणाकरता चांगल्या शाळेमध्ये टाकलं, चांगल्या कॉलेजमध्ये तो गेला. तो मुलगा खूप हुशार होता आणि त्याने स्वतः सगळा अभ्यास केला. ती वेळ 18व्या शतकातली अशी होती ज्या वेळेला केमिस्ट्रीचं असं काही पुस्तकच नव्हतं. म्हणजे केमिस्ट्री एवढंच होतं. पण त्याला रेफरन्स कशासाठी तुम्ही तरी बघणार ना, काहीतरी पुस्तक असतं आपल्याकडे, काहीतरी रेफरन्स बुक असतं, त्याला धरून आपण काहीतरी अभ्यास करतो. पण अशी खूप सारी रेफरन्स बुक्स तोपर्यंत केमिस्ट्रीमध्ये आली नव्हती. फिजिक्सचं होतं, बायोलॉजीचं होतं, पण केमिस्ट्रीवरती असं खूप अभ्यास केलेलं कोणी नव्हतं. मग त्याने ठरवलं की आपण स्वतःचं एक पुस्तक काढूया. आणि तोपर्यंत त्याचं सगळं शिक्षण झालं होतं. तो शाळेमध्ये येऊन शिकवत होता, जिथे त्यांची काचेची कंपनी होती तिथे. तोपर्यंत त्यांच्या त्या काचेच्या कंपनीत आग लागली होती आणि ती सगळी जळून गेली होती. म्हणजे त्यांची परिस्थिती आणखीनच कठीण झाली होती. पण त्याच्यानंतर तो शिकला, त्याने त्याचा अभ्यास पूर्ण केला आणि त्या शहरामध्ये येऊन तो पुन्हा स्कूल टीचर म्हणून जॉब करायला लागला. आता झालं असं की त्याने ठरवलं की आपण केमिस्ट्रीमध्ये चला. आता त्याने असं ठरवलं की आपण आता केमिस्ट्रीवरती रिसर्च करू, आपला अभ्यास करू आणि काहीतरी पुस्तक बनवू. तर त्याने स्वतःचा अभ्यास, त्याने जे काही केलं होतं त्या सगळ्याला मांडून एक स्वतःचं पुस्तक बनवलं. 500 पानाचं पहिलं केमिस्ट्रीचं पुस्तक, ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याने बनवलं. मग त्याने ठरवलं की आता आपण आणखी आपण केलेला जो रिसर्च आहे त्याच्यावरती आता पुढच्या सगळ्या गोष्टी मांडूया. मग त्याने प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री नावाचं एक पुस्तक बनवलं. बघा, विचार करा. त्याने अभ्यास केला त्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा. त्याने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पहिलं पुस्तक बनवलं. नंतर प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री नावाचं एक पुस्तक बनवलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याला आजूबाजूला असलेल्या मूलद्रव्यांची बऱ्यापैकी माहिती झाली. त्याचा अभ्यास करून त्याला त्याच्या बेसिक गोष्टी कळल्या. आणि मग त्याने आपल्या समोर मांडली एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट, जी आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती होती मेंडेलिव्हजची. मग त्या मेंडेलिव्हजने त्याचं पर्सनल लाईफ पण असंच होतं. त्याने आधी एक लग्न केलं, त्याला 2 मुलं झाली. पण नंतर 20 वर्षांनी त्यांचं काही जमलं नाही, मग परत त्याने दुसरं लग्न केलं, मग त्याला 4 मुलं झाली. पण त्यांना केमिस्ट्रीमध्ये खूप त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. आणि हे जे लोक सायंटिस्ट वगैरे असतात ना, स्वतःचा स्टडी सगळा लिहून ठेवतात आणि त्याच्यावरती खूप
बारकाईने ते चेक करतात की मी काल केलेल्या प्रयोगामध्ये काय चुकलं, काय वेगळं झालं. चुकणं म्हणजे सायन्समध्ये काही चुकत नाही आणि प्रयोगांमध्ये तर कुठलीच चूक नसते, तो नवा शोधच असतो. मग ह्याच्यामध्ये काय केलं तर चालेल, ह्याच्यामध्ये काही नाही केलं तर चालेल, असं करून करून जेव्हा आपण 100 गोष्टी करतो त्यातली एक गोष्ट कुठेतरी बरोबर असते. बरोबर, ह्यालाच आपण सायन्स म्हणतो, प्रयोगातून शिकणं. आणि असंच सायन्स शिकायला पाहिजे. जे ऑलरेडी आपल्या आधीच्या खूप लोकांनी करून ठेवलंय हे त्यांनी केलेल्या प्रयोगांमधनं आपल्याला मिळालेलं फळ आहे त्यांनी केलेल्या कामाचं. आता त्यातनं आपण काय करतो, फक्त काही भाग घेतो, काहीतरी पाठांतर करतो, काहीतरी समजून घेतो, त्याचा पेपर लिहितो आणि आपला अभ्यास संपतो. पण हा अभ्यास नाही, हे फक्त काय आहे, स्वतःला जे माहितीये ती इन्फॉर्मेशन माइंडेड आहे. अभ्यासाचा अर्थ आहे की स्वतःहून त्याच्यामध्ये काहीतरी टाकणं, जे त्या मेंडलिव्हने केलं. पुस्तकच नाही म्हणलं तर स्वतः पुस्तक बनवलं. मागच्या वेळेला आपण जेव्हा बोललो, मी तुम्हाला होमवर्क दिला होता की तुम्ही खाली जाऊन वेगवेगळ्या प्रकारची कितीतरी पानं आणायला सांगितली होती, 3, 5, 6 असं काहीतरी सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही ते मांडा वेगवेगळ्या प्रकारात. कोणी प्रयत्न केला का असं काही करण्याचा? आपण बोलू पिरियडिक टेबल लक्षात ठेवायला. धनंजय वाघ, ओके, बऱ्याच लोकांनी केलंय, गुड, व्हेरी गुड. कशा कशाच्या बेसिसवर तुम्ही पानं मांडली? अनम्यूट करा आणि बोला, मग आपण धड्याला सुरुवात करूया. करण पवार, एवढ्या हसण्यासारखं काय केलंयस तू? सांग बरं, पटपट पटपट सांगा. म्यूट आहात का? मॅम, आकारावरून, त्यांच्या कलरवरून किंवा त्यांच्या जाडीवरून त्यांचे वर्गीकरण केले आहे. रंगावरून, जाडीवरून, आकारावरून. सांगू? ऐका मुलांना, ऐका, त्यांच्या लांबीवरून. ऐका, जे मुद्दे झालेत ते रिपीट नाही करायचे. लांबी, जाडी, रंग, आकार हे झाले. अजून मॅडम, त्यांच्या त्या पानाचा कसा वास येतोय त्यावरून. शाबाश, पानांचा वास येतोय का नाही येते, कसा वास, व्हेरी गुड. अजून किती आहे त्यावरून देखील. काय किती आहेत? शिरा. ओके, पानाच्या शिरा. ओके, पानांच्या पानांचा आकार झाला. पानांच्या शिरा कशा आहेत ते झालं. आपण असं पण वर्गीकरण करू शकतो की जसं की उदाहरणार्थ वडाचं झाड, त्याच्यामध्ये एक सिंगल पान असतं आणि आपण त्याचं जर दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एखाद्या नारळाचं झाड, त्याच्यामध्ये एकाच ह्याला खूप सारी पानं असतात जोडलेली. शाबाश, सिंगल लिफ आणि कंपाऊंड लिफ म्हणतात त्याला. बरोबर. मी एक सांगू अजून? चिंचेचं पान आणि बदामाचं पान यावरून सुद्धा केलं. बरोबर, काही पानं मिटली, काही पानं नाही मिटली. ठीक आहे, ओके. आता जे पान आहे त्याच आपण बघू शकतो कोणतं फळ आहे, मग ते फळ एक दल की द्विदल आहे यावरून सुद्धा. आणि नाही, आपण पानांचा अभ्यास केला, ते पण खाली पडलेली पानं, म्हणजे काहीतरी अशी पानं ज्याला आपण रियूज करून आपला अभ्यास केला, अशी पानं. आणि अशी पण पानं आहेत जी काटेरी पानं आहेत आणि काही अशी पानं आहेत जे खूप सॉफ्ट आहेत. बरोबर, म्हणजे त्यांच्या स्पर्शावरून पण आपण त्यांची विभागणी करू शकतो. यस मॅम. आता जसे की जांभळाचे झाड, त्याला पण असे बॉल बॉल असल्यासारखे असतात. मॅम, मी एक सांगा सांगा सांगा. मॅम, आपण काही पानांना आपण अन्नात पण उपयोग करतो, जसे कढीपत्ता, पुदिना, त्यांची पानं आपण अन्नात उपयोग करतो आणि काही नाही. बरोबर, शाबाश. खाण्यासारखी पानं, न खाण्यासारखी पानं. अरे त्या याला बोलू द्या यार, कधीपासून त्याला बोलायचंय, बोल रे बाबा. धनंजय वाघ, कोणीच काही बोलू नका, त्याला बोलू द्या. मी श्रद्धा आहे मॅम. अच्छा, मग बोल ना. आता नाव इकडे जे आहे मी तेच बोलणार, कारण मला नाही माहिती तुमची खरी नावं काय. बोला. मी फुलांवर घेतलं होतं, म्हणजे मोठ्या झाडाचं फुल आणि छोट्या झाडाचं फुल. ओके, ठीक आहे. काही फुलं, मोठ्या झाडाची फुलं कशी असतात, छोट्या झाडाची फुलं कशी असतात, त्याचा तुझा स्टडी झाला का मग बऱ्यापैकी? किती पानं, किती फुलं घेतली कोणत्या झाडांची, म्हणजे किती झाडं आणि किती फुलं असं विचारायचंय. मी झाड 3 घेतले होते आणि फुलं पण 4-5 घेतले असतील त्या झाडाचे. आणि छोट्या झाडाचे 2 फुलं घेतले होते आणि 2 झाडं घेतले होते. बरं, ठीक आहे. आपला स्टडी आता झाला.
हा होमवर्क देण्यामागचं कारण हे होतं की जेव्हा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात त्यांना आपण मांडून ठेवण्याकरता काहीतरी डोक्याचा वापर करतो, काहीतरी ट्रिक शोधतो, काहीतरी समान आहे, काहीतरी भिन्न आहे ते शोधतो आणि त्याप्रमाणे त्याची मांडणी करतो. पण तुमच्याकडे आता कमी पानं, त्या पानांचं तुम्ही नीट निरीक्षण करून त्याला काहीतरी सारखं आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळंच आहे असं काहीतरी कॅटेगरीमध्ये टाकलं आणि तुम्ही त्याची विभागणी केली. विभागणी केल्याचे फायदे काय असतात आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बघितलं. आणि ह्या सगळ्याचं जे मूळ आहे ते आहे धडा. आपण हा धडा का शिकतो की पूर्वी जेव्हा आपल्याकडे 30-32 मूलद्रव्य होती तेव्हा त्यांना आपण 3-3च्या गटामध्ये मांडून बघितलं होतं की डोबेर्नॅस ट्रायड म्हणून एक प्रकार होता की 3-3-3. ओके ठीक आहे. तर 3-3च्या गटामध्ये त्यांना आपण मांडलं. पहिल्या आणि तिसऱ्याचं वजन म्हणजे ॲटॉमिक मास जर आपण बघितलं तर ते मधल्याच्या म्हणजे पहिल्या दोघांचं म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या यांची सरासरी ही मधल्याच्या वजनाच्या एवढी येते. हा त्याने केलेला प्रयोग होता. हे असं काही 2-4 रचना केल्यानंतर समजतं की हे बरोबर नाहीये, बहुतेक असं सगळ्याच्या सगळं करू नाही शकत. तर ही होती आपली पहिली रचना. आता जर आपण जाऊया आपल्या धड्याकडे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे मी आजचा व्हिडिओ. पण होऊ शकतं. बरोबर, आपण अनेक प्रकारे त्यांना मांडू शकतो. 2 सेकंद. आता जर आपण काय काय बघितलं आधी ते बघूया आणि मग नंतर आजच्या आपल्या मुद्द्याकडे जाऊया आणि मग शेवटची 2-3 मिनिटं तुम्ही पण माझ्याशी गप्पा मारा, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता हा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा आपला दुसरा धडा आपण सुरू केला होता. मूलद्रव्य म्हणजे काय आणि त्याच्या वर्गीकरणाची गरज काय हे आपण ऑलरेडी मागच्या वेळेला बघितले. तर जवळपास 118 मूलद्रव्य आपल्याकडे आहेत. 1800च्या सुमारास फक्त 30च होती. आपण जेव्हा बघितलं की डोबेर्नॅरने त्रिके जेव्हा मांडली तेव्हा त्याने काय केलं की ह्या 30च्या आसपास असलेल्या मूलद्रव्यांना 3-3च्या गटामध्ये मांडलं. त्याचं एक टेबल आहे आपल्याकडे बघा. पहिल्या आणि तिसऱ्याचं वजन त्याची मास. आता आपण जे बघतोय मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा आपण ॲटॉमिक मास विचार करतोय. ॲटॉमिक मास म्हणजे काय? अणूचं वस्तुमान, त्याचं वस्तुमान, त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन. कोणीतरी माईक ऑन करून बोलतोय, आपला माईक ऑफ करा. माझ्याशी बोलायचं नसेल तर माईक ऑफ करा, बाकी सगळ्यांना डिस्टर्ब होतं त्याच्यात. कोणीतरी मुलगा बोलतोय, आपला माईक ऑफ करा आणि मग बोला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जी रचना आहे ही होती पहिली मांडणी. मग आपण नंतर मागच्या वेळेलाच बघितलं होतं की न्यूलँडच्या अष्टकांचा नियम काय होता. तर त्याने जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की सारे गम पधनिसा जसे आपण चढत्या क्रमाने म्हणतो आपला स्वर वर 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 जातो बरोबर. आणि वरचा सा म्हणजे काय? 7 असतो, फक्त त्याला आपण वरच्या पट्टीमध्ये म्हणतो. म्हणजेच काय केलं त्याने की 7 एलिमेंट लावले आणि 8वा पहिल्यासारखा आहे असं सांगितलं. म्हणजेच काय की हे सगळेचे सगळे मूलद्रव्य जर आपण त्यांच्या चढत्या वस्तुमानाच्या आकाराने म्हणजेच काय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट असे जर मांडले तर काय होईल? 8वा पहिल्यासारखा. अशा पद्धतीची रचना ह्याला आपण न्यूलँडचा अष्टकांचा नियम म्हणजे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेट असं म्हणतो. का? कारण तो न्यूलँडने दिला होता. ठीक आहे. आणि हा कोण होता? एक इंग्लिश वैज्ञानिक होता, इंग्लंडचा होता. पण ह्याने केलेल्या रचनेमध्ये प्रॉब्लेम काय होता की हे फक्त कॅल्शियम पर्यंत ठीक चाललं होतं, त्याच्या पुढे हे बरोबर चाललं नाही. शिवाय त्याने काय केलं? कोबाल्ट निकेल एका गटात टाकून दिले. कोबाल्ट आणि निकेल हे 2 वेगवेगळी मूलद्रव्य आहेत, तुम्ही त्यांना एका गटात नाही टाकू शकत. आणखीन बऱ्याचशा गोष्टी चुकल्या म्हणजे जमल्या नाही. कसं काय? परत ह्या दोघांना एका गटात टाकलं. आयर्न इज Fe. फेरस कुठे आहे? इकडे. फेरस कुठे असायला पाहिजे? फेरस कोबाल्ट निकेल हे जवळपास एकसारख्याच काय बरं म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या. पण हा वेगळ्या गटात, तो वेगळ्या गटात. आणि याच्या मागे कोण आहेत? ऑक्सिजन आणि सल्फर. म्हणजे ह्यांच्या प्रॉपर्टीज, आयर्न हा कोण आहे? मेटल आहे आणि ऑक्सिजन आणि सल्फर हा नॉन मेटल आहे. तर ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज मॅच कशा होतील? बरोबर ना. म्हणजे धातू आणि अधातू एका गटात आलेत म्हणजेच काहीतरी गडबड झाली. तसंच प्रत्येकाला स्वतःची एक खोली हवी आहे, बरोबर ना. प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाला राहण्याकरता एक वेगळी खोली पाहिजे. पण ती जर तशी तुम्ही दिली नाही तर ते एका गटात ठेवलेले बरोबर राहत नाही, ती रचना बरोबर होत नाही. म्हणूनच हा जो न्यूलँडच्या अष्टकाचा तक्ता आहे
हा बरोबर नाही. शिवाय नवीन जे कोणते एलिमेंट्स आले, नवीन जे कोणते मूलद्रव्य शोधली गेली, त्यांना इथे बसवण्याकरता त्याने काही जागा ठेवली नव्हती. त्याने काय केलं होतं, जे आहे त्यांना मी मांडून बघतो. त्याचा उद्देश काय पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा वगैरे असा काही विचार नव्हता. जनरल ऑब्झर्वेशन होतं. म्युझिकच्या आपल्या नोट्स आपण जशा म्हणतो तसं म्हणायचं. त्या हिशोबाने त्याने मांडून बघितलं. त्याला काही त्यातल्या गोष्टी जमल्या, काही गोष्टी जमल्या नाही. पण ह्याच्यातनं हे समजलं की अशा 7-8च्या हिशोबाने आडवे आडवे आपण लावू शकतो. बघा सुरुवातीला 3 होते, आता 7 झाले, बरोबर. असं करत 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 एक एक गोष्ट आपली पुढे पुढे सरकत चालली. एकच मिनिट, मी जरा माझा कॅमेरा ऑफ करते. आता ह्याच्या पुढची गोष्ट येते ती आहे न्यूलँडच्या ऑक्टेटची, सॉरी मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलची. हॅलो, हा, ओके. तर याच्यामध्ये काय बघ, आता मेंडेलिव्हने काय केलं, मी तुम्हाला त्याची मगाशी स्टोरी जी सांगितली ना त्या रशियन छोट्या मुलाची, तो होता डिमिट्री मेंडेलिव्ह. म्हणजे हाच आपला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल बनवणारा हुशार माणूस. त्याने काय केलं बघा, त्याने सगळ्याच्या सगळ्या अवेलेबल असलेल्या, म्हणजे त्यावेळी जे लोकांना माहिती होते ते होते 63 एलिमेंट्स, 63 मूलद्रव्य. तोपर्यंत तो जेव्हा होता तोपर्यंत लोकांनी शोधून काढली होती. त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःच्या निरीक्षणांचा पण खूप मोठा हात होता, कारण की त्याने स्वतः 2 पुस्तकं लिहिली होती. मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्याने स्वतः ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास केला होता, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज नथिंग बट केमिस्ट्री ऑफ ऑल द एलिमेंट्स. कार्बन आणि हायड्रोजन बरोबर कोण कोण कसं कसं रिॲक्ट करतं, म्हणजे त्यातले हिरो, त्या पिक्चर मधले हिरो कोण असतात, कार्बन आणि हायड्रोजन. कारण ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि ऑर्गॅनिकचा अर्थच आहे कार्बनची केमिस्ट्री. पण नुसता एकटा कार्बन काही करत नाही. कार्बनच्या आजूबाजूला भरपूर कॅरेक्टर्स असतात, माहितीये ना, एका पिक्चरमध्ये पण खूप सारे रोल असतात. तर त्या कार्बन आणि हायड्रोजनच्या आजूबाजूला असलेल्या बऱ्याच वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा अभ्यास करताना त्याने त्याचे काय काय गुणधर्म आहेत त्याची स्वतःकडे काहीतरी अभ्यासाची एक वही त्याच्यामध्ये नोंदवून ठेवलं होतं सर. आणि ह्या सगळ्या 63 मूलद्रव्यांचा अभ्यास करता करता त्याने त्यांची मांडणी करण्याकरता एक खूप भारी गोष्ट झाली याच्या रिसर्चमध्ये. त्याने काय केलं, ती 63 मूलद्रव्य जी होती ना, असे कार्ड असतात ना आपले पत्ते, त्या पत्त्यांसारख्या चौकोनी चौकोनी कार्ड वरती त्याला जी माहिती होती ती सगळी 63 मूलद्रव्य लिहिली, एका टेबलवरती ती मांडली, आणि त्यांचा विचार करत करत तो झोपून गेला. आणि स्वप्नामध्ये त्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी ज्या सुरू होत्या, त्याच्या स्वप्नामध्ये त्याला ती अशी मांडणी दिसली. झोपेतून जागा झाला आणि त्याने त्यांना मांडून बघितलं, आणि त्याला समजलं की ही गोष्ट बरोबर चालली, हे असंच असायला पाहिजे. म्हणजे त्याने ऑलरेडी एक गोष्ट केली होती. 63 मूलद्रव्यांचे छोटे छोटे पत्ते बनवले होते, त्यांना त्याने मांडलं होतं. कशाप्रमाणे, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक वेट, पुन्हा तेच अणु वस्तुमानाला चढत्या क्रमाने मांडलं. आणि त्याला हे समजलं की काहीतरी आपण त्याच्यामध्ये रचना पर्टिक्युलर केली की ते एका चार्ट मध्ये येते. आतापर्यंत चार्ट नव्हता. इकडे वरती जो आहे हा अष्टकांचा एक छोटासा टेबल आहे, हा चार्ट नाहीये. याच्यामध्ये बघा ना, फक्त उभ्या 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 रेषा आहेत, आडव्या पट्ट्या बिट्ट्या असं काही सिस्टमॅटिक नाहीये. जे दिसलं ते टाकलं, एका पिशवीत एक, एका पिशवीत एक, एका पिशवीत एक असं टाकत गेलं फक्त. कारण काय, त्याने 7च गट केले, सारेगम पधनीचे. पण ह्याने विचार केला आणि त्याला उभं आणि आडवं अशा पूर्ण पद्धतशीर टेबलमध्ये मांडलं. म्हणजे आता ह्याचा विचार आधीच्या 2 विचारांच्या पेक्षा पुढच्या टप्प्यात आल्या, बरं का. म्हणजे आता जेव्हा आपण मूलद्रव्यांची मांडणी करण्याचा अभ्यास करतोय ना, खूप आपल्याकडे सामान झालंय. आता 20-30 वस्तू होत्या, आपण कशा तरी कोंबून ठेवून दिली. 40-50 झाल्या, त्याच्यावरती आता आपल्याला नीट अभ्यास सापडायला पाहिजे ना कुठे काय ठेवलंय. त्याच्याकरता त्याने सगळ्यांचा अभ्यास केला. कसला अभ्यास केला बघा. त्याने हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड आणि ऑक्साईड संयुगांची रेणू सूत्र बघितले. म्हणजे काय बघितले, रासायनिक गुणधर्म. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एलिमेंट्स काय करतात, समजा हायड्रोजन घेतला आणि क्लोरीन घेतलं तर हायड्रोक्लोरिक HCl बनवतो. म्हणजे क्लोरीनच्या प्रॉपर्टी मध्ये येतं की एक क्लोरीन एका हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करतो, म्हणजे HCl. ते तुम्हाला कसं सांगता येईल मला बघा. RH लिहिले, RH. याच्यामध्ये
काय आहे? एलिमेंट. आणि H म्हणजे एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन, म्हणजे HCl. मग या गटामध्ये सगळेच्या सगळे मूलद्रव्य एका हायड्रोजन बरोबर एक एलिमेंटचा तो अणू असे रिॲक्ट करते. समजलं का? असंच तुम्ही इकडे घेतलं, समजा या बाजूला घेतलं सोडियम, तर सोडियम ऑक्सिजन बरोबर कसा रिॲक्ट करेल आणि हायड्रोजन बरोबर कसा रिॲक्ट करेल, ह्या सगळ्याची मांडणी याने इथे केली. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे सगळे जे आहेत ना हे अल्कली मेटल्स. अल्कली मेटल हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करून काय बनवतो? H2 बनवतो. लिथियम हायड्रोजन रिॲक्ट करतो का? नाही. सोडियम रिॲक्ट करतो का? नाही. दोघांकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे ना, म्हणून इकडे वरती डॅश 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 आहेत बघा. जिथे हायड्रोजन हायड्रोजनची रिॲक्शन आहे तिकडे H4, H3, H2, H ही त्याने मांडून दिलेली काय म्हणतात फॉर्म्युले त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि चेक करू शकता, कारण त्याने त्यांचाच अभ्यास केला होता. कसला? ऑक्सिजन आणि हायड्रोजन बरोबर त्यांनी बनवलेले कंपाऊंड. कोणती संयुग आहेत ह्या मूलद्रव्यांनी, कोणती संयुग बनवली हायड्रोजन बरोबर आणि कोणती संयुग बनवली ऑक्सिजन बरोबर, त्याची लिस्ट. का बरं मी म्हणलं तुम्हाला हे सगळं? कारण की त्याने अभ्यास केला होता. तो एक प्रोफेसर होता, तो कॉलेजमध्ये मुलांना शिकवत होता आणि जे शिकवत होता तो स्वतःच करता पण त्याचा अभ्यासाला वापर करत होता आणि म्हणूनच त्याचा अभ्यास खरा होता. सगळ्या बाजूने त्याने त्याचा स्टडी केला होता. त्याने केमिकल रिएक्शन्स तर बघितल्या, रासायनिक गुणधर्म बघितले, आणखीन त्याने त्या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे भौतिक गुणधर्म पण बघितले. म्हणजे आतापर्यंत असलेल्या वरच्या 2 टप्प्यामध्ये आपण काय केलं? फक्त त्याचं वजन किती, वजन किती, वजन किती एवढंच बघून त्यांना आपण मांडलं. आणि ह्याने तसं केलं नाही. आणि त्याचं केमिकल नेचर बघितलं की कसं काय करतात हे, केमिकली कसे बाउंडिंग आहे यांचं. नंतर बघितलं की फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, किती टेम्परेचरला हे मेल्ट होतात, किती टेम्परेचरला हे उकळतात, आणि घनता म्हणजे पाण्यात पडल्यावरती किती घनता आहे यांची, डेन्सिटी काय आहे यांची, हे गुणधर्म विचारात घेतले. म्हणजे काय केलं असेल त्याने? समजा सोडियम क्लोराईड, आपण उदाहरण घेऊया, द्रवणांक. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं सोडियम, इथे आहे सोडियम, बघा हा सोडियम. आता ह्याची रिॲक्शन झाली क्लोरीन बरोबर. NaCl नावाचा एक Na म्हणजे सोडियमचा एक कंपाऊंड त्याने घेतला अभ्यासाकरता. आता आपल्याला माहिती आहे की मीठ हे सॉलिड आहे, म्हणजे काय आहे? घन अवस्थेत आहे. पण त्याला तुम्ही जर गरम केलं तर किती टेम्परेचरला ते मेल्ट होईल, हा झाला त्याचा द्रवणांक. तो त्याने नोट डाऊन केला. मग तेच लिक्विड किती टेम्परेचरला उकळेल, त्याचा उत्कलनांक. हे मीठ किती डेन्सिटी आहे त्याची, पाण्यामध्ये गेल्यावरती डेन्सिटी मोजण्याकरता तेव्हा अवेलेबल असलेल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून त्याने त्याची डेन्सिटी पण मोजली आणि त्याची रेकॉर्ड ठेवली. हा झाला त्याचा स्टडी कसला? सोडियमचा. असं त्याने तेव्हा अवेलेबल असलेल्या 63 मूलद्रव्यांचा जेवढा शक्य तेवढा सगळा अभ्यास केला, त्याचे नोट्स लिहिल्या आणि मग त्याला त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काहीतरी सेम आहे हे समजलं. कळलं का तुम्हाला? म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत. आपल्याच वर्गात आपण उदाहरण घेऊया, आपला वर्ग आहे समजा 70 मुलांचा. आपल्या वर्गातल्या 70 मुलांमध्ये 70 मुलं कशी मांडू. आपण काय करतो? 2 गट करतो, मुलांचा गट, मुलींचा गट, सोपं. पण खूप विचार केला आणि खूप अभ्यास केला. म्हणजे काय केलं? परीक्षा घेतल्या की मग काय समजतं? काही मुलं विज्ञानात चांगली आहेत, काही मुलं चित्रकलेत चांगली आहेत, काही मुलं ही खेळांमध्ये चांगली आहेत. म्हणजे काय? आपण त्यांचे गुणधर्म चेक केल्यावरती आपल्याकडे डेटा येतो, बरोबर? त्याने तेच केलं. ह्या सगळ्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला, ज्या गोष्टी मांडून ठेवल्या आणि मग त्याला समजलं की ह्या अवेलेबल सगळ्या एलिमेंट्स मध्ये काहीतरी सेम आहे आणि काहीतरी वेगळं आहे. ज्या सगळ्या गोष्टी सेम आहेत त्याने एका रांगेत मांडायला सुरुवात केली. नुसती मूलद्रव्य एका रांगेत वजनाप्रमाणे ठेवली नाही, तर कशाच्या खाली काय येईल, कशाच्या खाली काय येईल, कशाच्या खाली काय यायला पाहिजे, हे सगळंच्या सगळं त्याने प्रेडिक्ट केलं. विचार करा, मला आता बोलताना पण माझ्या अंगावर काटा आला. काय अभ्यास केला असेल त्या माणसाने यार. जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सचा एवढा डिटेल अभ्यास करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये. तो उगाच केमिस्ट नव्हता. ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यावरती जितक्या गोष्टी आपल्याकडे एक्सपेरिमेंट करण्यासाठी अवेलेबल आहेत, 18व्या शतकातली गोष्ट आहे, असं किती सामान असेल, असे किती लॅब डेव्हलप झाले असतील, अशी किती टेक्नॉलॉजी असेल, पण जे काही आहे ते सगळं वापरून स्वतःचा स्टडी केला. भारी ना? मग अशा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आल्या आणि मग त्याने त्याचं स्वतःचं टेबल मांडलं आणि त्याचा नियम होता, म्हणजे त्याचं स्टेटमेंट होतं जे आपण लक्षात ठेवायचं आणि आपल्याला परीक्षेमध्ये हे येतं.
ते आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात. आवर्तीफल म्हणजे पिरियॉडिक असतात. कशावरती? त्यांच्या अणुवस्तुमानावर. मग आता काय झालं, त्याची ही मांडणी जी आहे ना, ह्याच्यामध्ये त्याने आता काय केलं ते बघा. किती माणूस पद्धतशीर आणि हुशार काम करतोय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 गण. गण म्हणजे असे ग्रुप्स. आणि या बाजूला श्रेणी म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ह्या त्याच्या आहेत. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एवढ्या नाही आहेत. अभ्यासाचे ना, त्याचा अभ्यास आहे. त्याने त्याची केलेली मांडणी अशा पद्धतीने होती. 8 उभे 12 आडवे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही काही गोष्टी किती फॅन्टॅस्टिक आहेत ते मी सांगते. याच्यामध्ये त्याने केमिकल फॉर्म्युला दिलेले आहेत. कुठला एलिमेंट कसा रिॲक्ट करेल आणि काय कंपाऊंड बनवेल इथपर्यंत तर त्याने सांगून टाकलं तुम्हाला. तुम्हाला माहितही नसेल तरी पण तुम्ही सांगू शकता की अल्युमिनियमचा कंपाऊंड काय असेल? Al2O3 का R2O3 म्हणजे Al2O3 आणि असाच कंपाऊंड तो बनवतो. बरोबर. म्हणजेच अशा गोष्टी तुम्ही त्या पिरियोडिक टेबलमध्ये बघून सांगू शकता. सगळ्याच्या सगळे बघा, ह्याला आपण हॅलोजन्स म्हणतो. सगळेच्या सगळे हॅलोजन एका रांगेत आले. मेटल्स एका रांगेत आले. अल्कलाईन अर्थ एका रांगेत आले. कार्बनच्या खाली जे कोणते सगळे आहेत ते बऱ्यापैकी एकसारख्या प्रॉपर्टीजचे तेव्हा अवेलेबल असलेले एलिमेंट्स त्याने मांडून टाकले. आता ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट त्याने केलेल्या ह्या सगळ्या पिरियोडिक टेबलचे प्लस पॉइंट्स म्हणजे काय असं एकदम भारी गेलं होतं त्याने. गुण म्हणजे मेरिट्स. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याने ह्या पिरियोडिक टेबलमध्ये काही जागा मोकळ्या ठेवल्या होत्या. बघा, काही जागा मोकळ्या आहेत त्याच्यामध्ये, ब्लँक आहेत. ब्लँक. त्या ब्लँक जागा काय आहेत? बोरॉनच्या खाली आहे. कुठे गेला? बोरॉनच्या खाली एक आहे. नंतर सिलिकॉनच्या खाली एक आहे. अशा त्याने मोकळ्या मोकळ्या ठेवल्या. आणि त्याने प्रिडिक्ट केलं की इथे एलिमेंट आहेत. प्रिडिक्ट केलं म्हणजे भाकीत केलं की ह्या जागा मी मोकळ्या ठेवल्या आहेत पण इथे 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 एलिमेंट असतील. शिवाय काही दुरुस्त्या केल्या. बेरिलियमचं वजन पूर्वी 11 पॉइंट समथिंग समजलं जात होतं म्हणून तो बोरॉनच्या पुढे जायचा. पण ते बरोबर नव्हतं. त्याने त्याच्या अभ्यासामधनं हे सांगितलं की बेरिलियमचं वजन हे बोरॉनपेक्षा कमी आहे म्हणून बेरिलियम आधी यायला पाहिजे. बघा, तोपर्यंत त्याच्या अभ्यासामध्ये लोकांकडे जो काही डेटा होता त्यांनी केलेल्या अभ्यासाचा होता. तो चूक होता का? नाही. पण तो पूर्ण नव्हता किंवा काही गोष्टी पूर्णपणाने चेक केल्या गेल्या नसतील किंवा त्यांना जे निरीक्षणामध्ये आलं ते त्यांनी मांडलं असेल. तर त्या अभ्यासामधल्या ज्या राहून गेलेल्या गोष्टी होत्या त्यांनी रिपेअर केल्या. जसं की त्याने बेरिलियमचं वजन रिपेअर केलं. त्याला 11.9च्या आसपास काहीतरी धरत होते, त्याने ते 9 केलं. म्हणजे बरोबर लिथियम नंतर बेरिलियम आलं. बरोबर. म्हणजे ते एका रांगेमध्ये आता कसे आहेत बघा, 1 7 9 11 12 14 म्हणजे चाललेत ना इन्क्रीजिंग ऑर्डरने. बरोबर. ही मांडणी चूक सुधारून त्याने केली. शिवाय मोकळ्या जागांमध्ये 3 एलिमेंट येतील हे त्याने आधीच भाकीत करून टाकलं. ते तेव्हा सापडले नव्हते, त्याचा शोध नव्हता लागला. पण ते सापडल्यानंतर हे असे असे असतील आणि हे त्यांचे गुणधर्म असतील हे पण त्याने सांगितलं. किती भारी आहे ना. म्हणजे मला विचार करून पण असं मस्त वाटते की जर त्यावेळेला मी असते आणि त्यावेळेला मी केमिस्ट्रीचा अभ्यास करत असते तर मी नक्की जे ऐकलं असते की हा काय भारी माणूस आहे, आपल्याला भेटलं पाहिजे एकदा तरी. कसं काय याला असं सगळं सुचलं असेल की माहिती नसलेले एलिमेंट्स हे आहेत एवढं कॉन्फिडेंटली सांगणं आणि हे त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यावर कॉन्फिडेंटली सांगणं म्हणजे हे खाऊचं काम नाहीये. तर हे सगळं त्याने ऑलरेडी केलं. शिवाय त्याने आणखीन एक महत्वाची गोष्ट केली. आता आपण त्याचे प्लस पॉइंट्स बघतोय बरं. आपण इथं मेरिट्स पिरियोडिक टेबल मेंडेलिव्हच्या. आता त्याने सांगितलेलं जे त्याचं स्टेटमेंट होतं की अणुवस्तुमानाला आपण महत्व देऊन त्याप्रमाणे त्याची मांडणी करायची. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हणलं बघा, बेरिलियमचं आधीचं वजन, सॉरी मी 11 म्हटलं होतं ना, 14.9 सॉरी ते होतं. पण ते बदलून त्याने ते दुरुस्त केलं आणि 9 केलं म्हणजे 10च्या आधी आणलं. म्हणजे बरोबर बोरॉनच्या आधी तो आला. आणि जसे हे 3 एलिमेंट म्हणलं होतं ना, त्यांची नावं पण त्याने सांगितली. म्हणजे बोरॉनच्या रांगेतला एका बोरॉन, अल्युमिनियमच्या रांगेतला एका अल्युमिनियम आणि सिलिकॉनच्या रांगेतला एका सिलिकॉन. आणि त्यांची अणुवस्तुमाने पण त्याने सांगितली. आणि जेव्हा ते शोध लागले तेव्हा तो स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी त्यांना नावं दिली. म्हणजे तुम्ही विचार करा, हे एलिमेंट्स तेव्हा सापडले नव्हते पण त्याने त्याचे नंबर सांगितले की हे त्याचा नंबर असेल, हा त्याचा नंबर असेल, हा त्याचा नंबर असेल. नावं मला माहित नाही पण बोरॉनच्या रांगेत म्हणून कोण आहे? एका बोरॉन.
अल्युमिनियमच्या रांगेत आहे म्हणून कोण आहे? एका अल्युमिनियम. सिलिकॉनच्या रांगेत आहे म्हणून कोण आहे? एका सिलिकॉन. फॅन्टॅस्टिक, भारी ना. आणि मग आता बघा, आपल्याला खाली जो टेबल दिला ना, त्याने त्यांचे प्रेडिक्ट केलेले गुणधर्म पण मॅच झाले. त्याने सांगितलं होतं की एवढं एवढं त्याचं वजन असेल किंवा त्याची घनता एवढी असेल, त्याचा द्रवणांक कमी असेल, जास्त असेल, जे काही असेल. शिवाय ते उभयधर्मी ऑक्साईड म्हणजे दोन्हीकडे त्याचे ऑक्साईड बनतात असं त्याचं एक प्रकारचं केमिकल रिएक्शन्स करण्याची जी असते ना, दोन्हीकडे अल्युमिनियमची रिएक्शन मेटल्स बरोबर पण होऊ शकते, नॉन मेटल्स बरोबर, म्हणजे ऍसिड्स बरोबर, बेसिस बरोबर, अशा पद्धतीने ते रिएक्ट करू शकतात असं त्याने भाकीत केलं आणि तसं ते सापडलं. आता त्याच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूंकरता ही तर एकदम भारी गोष्ट आहे. म्हणजे हे जेव्हा जेव्हा विचार करते ना, मला असं वाटतं यार काय माणूस होता, काय भारी माणूस होता. त्याने जेव्हा पिरियोडिक टेबल बनवलं तेव्हा नोबल गॅसेसचा शोध लागला नव्हता. तोपर्यंत नोबल गॅसेस असतात हे माहिती नव्हतं, पण त्यांचा शोध नंतर लागला. पण हा माणूस इतका फॅन्टॅस्टिक होता की त्याने त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे कोणते त्याने बनवले होते ना, इथलं वरचं बघ आहे, हे इथपर्यंत जे कोणते ग्रुप आहेत ना वरचे, ते ग्रुप 8 पर्यंत त्याने कुठल्याच पिरियोडिक टेबलचं काहीच डिस्टर्ब केलं नाही. त्याने इकडे एक नवा ग्रुप बनवला, त्याचं नाव दिलं 0 ग्रुप. बघा हा, ही मांडणी कुठेच डिस्टर्ब करायची गरज नाही पडली. एक नवा ग्रुप ऍड झाला जो होता ग्रुप 18, जो आपण त्याला ग्रुप 18 म्हणतो, जो नोबल गॅसेसचा, जो इनर्ट गॅसेसचा, जे राजवायू आहेत ते कोणाबरोबरच युद्ध करत नाहीत. आणि राजवायू सापडल्यावर समजलं की हे बिचारे का आयुष्यभर मरमर करतात, कारण त्यांना राजवायूंसारखंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे. हे तुम्हाला आठवतंय, मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, आपल्या गटातला वाव त्याच्यासारखं मला म्हणायचंय. पण तो वाव जेव्हा सापडला, तो वाव ठेवायचा कुठे? त्याच्याकरताचा जो 0 ग्रुप आला तो नंतर ह्याने टाकलाय. म्हणजे हा किती बाप माणूस होता बघा ना. सापडलं नव्हतं, त्याला सोडून दिलं होतं, पण जेव्हा आलं त्याच्याकरता एक वेगळं घरच, एक अख्खी बिल्डिंगच बांधली बघा त्याने. तर ते नंतर त्याच्यामध्ये ऍड झाले आणि जुनी कुठलीच सिस्टम डिस्टर्ब झाली. हे त्याचं सगळ्यात मोठं मेरिट आहे की जुन्या कुठल्याच गोष्टी त्याला खराब कराव्या लागल्या नाही. पण आता हे झाले प्लस पॉइंट. निगेटिव्ह पॉइंट्स काय? त्याने जो काही अभ्यास केला हा त्याने केलेल्या अभ्यासातला निष्कर्ष आणि त्याची मांडणी होती, बरोबर. त्याचं पिरियोडिक टेबल हे त्याच्या अभ्यासावरती अवलंबून होतं. ते खूप चांगलं होतं, पण त्याच्यामध्ये पुन्हा काही त्रुटी होत्या. बघा, त्रुटी म्हणजे काय? चुकलंय का? नाही. त्रुटी म्हणजे त्या काळामध्ये असलेल्या गोष्टीची उत्तर देण्याकरता ते सक्षम आहे, पण सगळ्याच गोष्टींची उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला नाही सापडणार. मग काय राहिलं होतं? राहिलं असं होतं की आयसोटोप्स म्हणजे समस्थानिक ही नंतर सापडली. आता आपण काय केलंय, अणुवस्तुमानाच्या हिशेबाने आपण वस्तूंना ठेवलंय. आता कार्बनचे 3 आयसोटोप आहेत, म्हणजे समस्थानिक आहेत. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आता हे कोण आहेत? हे तिळे आहेत. एकाच कार्बनच्या रूम मध्ये 3 भाऊ राहत आहेत. कोण बाहेर आला, कोण आत गेला, आपल्याला कसं समजेल? दरवाजा उघडून आपल्याला वाटेल दरवाजा उघडून कार्बन बाहेर आला, पण तो कार्बन 12 आहे का, कार्बन 13 आहे का, कार्बन 14 आहे, आपल्याला माहित नाही ना. कारण प्रत्येक वेगळं आहे, प्रत्येकाचं अणुवस्तुमान वेगळं. अणुवस्तुमानामध्ये फरक काय असतो? समस्थानिकाच्या. समस्थानिक म्हणजे एलिमेंट तोच, म्हणजे मूलद्रव्य तेच, कार्बनच आहे. पण कार्बन मध्ये पण जसे जुळे असतात बघा, 2 भाऊ सारखे असतात पण त्यांचे गुण वेगळे असतात. एक बरा असतो, एक येडाच असतो, म्हणजे काहीतरी हट्टीपणाच करेल, आगाऊपणाच करेल. फार क्वचित असं होतं की दोनही जुळे एकसारखे असतात पण स्वभाव वेगळे असतात, त्यांच्या फिंगरप्रिंट्स पण वेगळे असतात. तुम्हाला माहितीये की कुठलेच जगातली 2 माणसं सारखी नसतात. तशीच समस्थानिक पण जरी एका एलिमेंटची असतील तरी पण त्यांच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वेगळे असतात. प्रोटॉन्स आर इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळे त्यांच्या ऍटॉमिक नंबर मध्ये फरक पडत नाही, पण त्यांच्या ऍटॉमिक मास मध्ये फरक पडतो. कारण की एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन एक युनिट कॅरी करतात वजनाचं. एक न्यूट्रॉन वाढला की वजन एकाने वाढतं, बाकी काहीच बदलत नाही, पण न्यूक्लियस मध्ये काहीतरी जड होतं आणि म्हणून तो बदलून जातो, म्हणजे वजनाने बदलतो. प्रॉपर्टीज सेम राहतात, कारण इलेक्ट्रॉन तेवढेच, प्रोटॉन तेवढेच, त्याच्यामध्ये काही बदल नाही, पण वजनामध्ये फरक पडतो आणि त्याला आपण समस्थानिक म्हणतो, बरोबर. ही जेव्हा शोधली गेली, म्हणजेच काय, समस्थानिक जेव्हा शोधली गेली तेव्हा ती वस्तुमानाप्रमाणे आपण कुठे मांडणार? एकाच गटात मांडायची का दुसरीकडे मांडायची?
हे त्याला समजलं नाही. कसं काय करायचं आपण? कार्बन 11, कार्बन 12, कार्बन 11 नाही, 12, 13, 14 तिघांना एका रांगेत ठेवायचं, एका घरात ठेवायचं का त्याचं एव्हरेज करायचं हे नाही समजलं. त्याचं ते नवीन आलेला प्रॉब्लेम. नंतर कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल कन्फ्युजन होतं. बघा, कोबाल्ट आणि निकेल यांचं वजन जरा बघा. कोबाल्ट आणि निकेलचं वजन किती आहे आपल्याला समजेल प्रॉब्लेम काय झाला होता. कुठे गेला तो कोबाल्ट आणि कुठे गेला तो निकेल. कोबाल्ट निकेल बघा, फेरस कोबाल्ट निकेल बघा, हे 59-59च आहेत. 56 फेरस, कोबाल्ट 59 आणि निकेल 59. हे 59 पूर्णांक आहे, पण 59 पॉइंट समथिंग आहे दोघांच्याही मध्ये. मग आधी हा येईल का आधी तो येईल. हे कसं माहितीये का, रनिंग रेसमध्ये 2 प्लेअर धावतायत. दोघंही फायनल लाईन टच करतात, पण आधी हा गेला का आधी तो गेला. अगदी 0.1 0.02 अशा मिनिट्सचा फरक असतो ना, त्याच्यामध्ये कळत नाही ना पहिला कोण येईल. तसंच याच्यामध्ये दोघांचा अणुवस्तुमानांचा पूर्णांक समान आहे. 59 हा कम्प्लीट नंबर म्हणून सेम आहे, पण मग फरक कुठे येतो? पॉइंट. 59.3, 59.9 हे कन्फ्युजन होतं. आधी कोणाला ठेवायचं नंतर कोणाला ठेवायचं, हे त्याच्या आवर्त सारणीमधलं दुसरं कन्फ्युजन होतं. पहिलं काय होतं? आयसोटोप्स. दुसरं काय होतं? हे कोबाल्ट आणि निकेलची वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधली वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. बघा ना, आता तुम्हीच बघा की या पिरियोडिक टेबलमध्ये, त्याने दिलेल्या पिरियोडिक टेबलमध्येच अणुवस्तुमान बघा, 7 नंतर 8 नाहीये, 9.4 आहे. 10 नाहीये, 11 आहे. 11 नंतर 12 आहे, पण 13 नाहीये, 14 आहे. 15 नाहीये, 16 आहे. 17, 18 नाहीये, डायरेक्ट 19 आहे. 23, 24 नंतर डायरेक्ट 27.3, मग 28. 27 आणि 28च्या मध्ये फक्त 0.7चा फरक आहे. आता अशा परिस्थितीमध्ये हे सांगणं कठीण आहे का की लिथियम आणि बेरिलियमच्या मध्ये 2 एलिमेंट असू शकतात? का नाही असू शकत? 8 आणि 9 असा असलेला असू नाही शकत. 9 आणि 10च्या मध्ये, म्हणजे 9 आणि 11च्या मध्ये 10 नाहीच इकडे. 12 आणि 14च्या मध्ये 13 नाहीच इकडे. सांगायचा मुद्दा, ह्या छोट्या छोट्या एलिमेंट्स म्हणजे कमी वजनाच्या एलिमेंट्स मध्ये पण हे कन्फ्युजन होतं, पण मोठ्या एलिमेंट्स मध्ये तर डिफरन्स इरेग्युलर वाढतो. तेव्हा जे एलिमेंट्स अवेलेबल होते ते त्याने मांडले खरे, पण अधेमध्ये मोठ्या वजनाच्या एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये प्रिडिक्शन किती कठीण आहे सांगणं. हे सगळं कन्फ्युजन झालं. म्हणून काय झालं, ह्यांचा क्रम जो चढता क्रम आहे तो काय एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये नाहीये. तो एकदम वाढतोय, एकदम कमी होतोय. त्याच्यामधलं किती मध्ये एलिमेंट्स असतील याचं भाकीत करणं ह्या नियमाप्रमाणे शक्य नव्हतं. जे आहेत त्याला आपण मांडलं, पण जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती असतील ह्याचं प्रिडिक्शन बरोबर करता येत नाही. मधले 3 जे होते, वरचे 3 छोट्या वजनाचे, त्याने ते बरोबर सांगितले, पण यांच्या बाबतीत काय? आता पुढचं कन्फ्युजन आहे हायड्रोजनचं स्थान. हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दाखवतो. का बरं? हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन देऊन टाकला की तो मेटल होतो, पण त्याच्याकडे त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला की तो नॉन मेटल होतो. मग तो क्लोरीन सारखा काम करतो. बरोबर ना? हायड्रोजन दोनही प्रकारचे गुणधर्म दाखवतो. मग तो हायड्रोजन 1 गटामध्ये जाईल का 7 गटामध्ये जाईल त्याची जागा निश्चित नव्हती. ठीक आहे, म्हणजेच हायड्रोजनचं स्थान 1मध्ये टाकू का 7मध्ये टाकू हे त्याला कळत नव्हतं. कारण त्याने रासायनिक गुणधर्मामध्ये बघितलं तर हा हायड्रोजन बदमाश कुठला, या रांगेत पण बसत होता, त्या रांगेत पण बसत होता. तो काय करेल बिचारा? त्याने जो अभ्यास केला त्याच्यामुळे त्याला कन्फ्युजन झालं की अरे हा तिकडे पण आहे, हा तर तिकडे पण आहे, क्या भाई डबल डोल की ढोल आहे. मग काय करायचं? मग त्याला त्याची जागा पहिल्या गटात ठेवली, पण ते कन्फ्युजन त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये होतं की हा कदाचित 7व्या गणामध्ये पण जाऊ शकतो. सो त्याचं कन्फर्म जागा नाही, हे त्याच्या पिरियॉडिक टेबलचं एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे काय आहे, त्रुटी आहे. हे झालं त्याच्या ह्याच्याबद्दलचं. इथे आपला हा चॅप्टर संपला. पुढच्या वेळेला आपण आधुनिक आवर्ती नियम बघू, पण आता मला तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवायचा आहे. कसला? मेंडेलची आवर्त सारणी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा जो आहे ना मुद्दा हा पक्का समजेल. आणि मग आपणच थांबूया. ऑलरेडी 8:15 झालेत. नाही, आपण हा व्हिडिओ बघूया. मी माझा कॅमेरा बंद करते. हो मॅम, म्हणजे थांबवूया का पुढे जाऊया? काय बोलताय तुम्ही?
व्हिडिओ बघा, छान आहे, तुम्हाला चांगली माहिती समजेल त्याच्यात. आवाज येतोय ना? तुम्हाला म्यूट केलंय का? आवाज येतोय, ओके, शाबाश. चला, नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सत्रात तुमचे स्वागत आहे. या सत्रात आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे मेंडेलीव्हची आवर्त सारणी, मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल. चला, आपण एक रशियन वैज्ञानिक मेंडेलीव्हच्या गोष्टीने सुरुवात करूयात. जेव्हा ते मूलद्रव्याच्या वर्गीकरणावर काम करत होते, त्यांना समजले की समान गुणधर्माची मूलद्रव्ये ठराविक अंतरावर असतात. ह्या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलीव्हने 1869 मध्ये एक आवर्ती नियम, पिरियॉडिक लॉ बनवला. त्यांनी हा आवर्ती नियम, पिरियॉडिक लॉ, कसा बनवला? रासायनिक गुणधर्मांवरून मेंडेलीव्हने मूलद्रव्यांच्या ऑक्सिजन तसेच हायड्रोजन बरोबर बनणाऱ्या संयुगावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनला निवडले कारण ते अत्यंत सक्रिय आहेत, तसेच अधिकांश मूलद्रव्यांबरोबर संयुगे बनवतात. मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या हायड्राइड तसेच ऑक्साईडच्या सूत्रांना मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठीचे मूलभूत गुणधर्म मानले गेले. मग त्यांनी 63 कार्ड घेतली, तसेच प्रत्येक कार्डावर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म लिहिले. त्यांनी समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांना वेगळे केले, तसेच त्या कार्डांना टाचणी लावून भिंतीवर लटकवले. त्यांनी पाहिले की अधिकांश मूलद्रव्यांना आवर्त सारणीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच आपल्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमातही मूलद्रव्ये मांडली गेली होती. हे देखील दिसून आले की समान भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची वेगवेगळी मूलद्रव्ये एका निश्चित अंतरानंतर परत येतात. ह्याच आधाराने मेंडेलीव्हने आवर्त सारणी बनवली, ज्याचा नियम आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना गण तसेच आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मेंडेलीव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये 6 आवर्त, आडव्या ओळी आणि 8 गण उभे स्तंभ होते. 8 गणांपैकी पहिले 7 गण सामान्य मूलद्रव्यांचे, नॉर्मल एलिमेंट्स, आणि 8वा गण संक्रमक मूलद्रव्यांचा, ट्रान्झिशन एलिमेंट्स असा आहे. त्यावेळी राजवायूंचा शोध लागला नव्हता, म्हणून मेंडेलीव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूंचा कोणता गण नव्हता. आवर्त सारणीच्या प्रत्येक गणातील मूलद्रव्ये अनेक गुणधर्मांमध्ये एकमेकांसारखी आहेत. मूलद्रव्यांचे गुणधर्म समान अंतराने परत येतात. आता आपण अशा प्रकारे वर्गीकरणाच्या 2 मुख्य वैशिष्ट्यांचे वर्णन करूया. 1. अधिकांश मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले जाते. 2. मूलद्रव्यांच्या गणात समान गुणधर्म असतात. आता आपण मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीच्या गुणांविषयी चर्चा करूया. यामुळे अशा काही मूलद्रव्यांच्या अस्तित्वाचे अनुमान केले गेले जे त्या वेळेपर्यंत माहीत नव्हते. मेंडेलीव्हने आपल्या आवर्त सारणीत काही जागा रिक्त ठेवल्या. त्या रिकाम्या जागांना उणीव म्हणून बघण्याऐवजी मेंडेलीव्हने दृढतापूर्वक काही अशा मूलद्रव्यांच्या अस्तित्वांचे अनुमान केले जे त्या वेळेपर्यंत माहीत नव्हते. यांचे नामकरण त्यांनी त्याच गटातील
त्याच्या आधी येणाऱ्या मूलद्रव्याच्या नावाला एका संस्कृत शब्द असा उपसर्ग लावून केले. जसे नंतर माहीत झालेल्या स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम यांचे गुणधर्म क्रमशः एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम तसेच एका सिलिकॉनच्या समान होते. मेंडेलिव्हद्वारा अनुमानित एका ॲल्युमिनियम तसेच नंतर माहीत झालेल्या गॅलियमच्या गुणधर्माला या सारणीमध्ये सूचीबद्ध केले गेले. यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी खात्री पटली. याच्या व्यतिरिक्त मेंडेलिव्हच्या या अनुमानाच्या असामान्य यशामुळे रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या आवर्त सारणीला फक्त स्वीकारलेच नाही, तर त्यांना या नियमांच्या संकल्पनेचा सृजक देखील मानले. राजवायू जसे हेलियम, निऑन व ॲर्गॉनचा आधी देखील काही संदर्भात उल्लेख केला गेला. या वायूंचा शोध उशिरा लागला कारण ते निष्क्रिय आहेत आणि तसेच वातावरणात यांचे प्रमाण खूप कमी आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे एक वैशिष्ट्य हे देखील होते की जेव्हा या वायूचा शोध लागला तेव्हा मागची व्यवस्था न हलवता यांना नवीन गणात ठेवता आले. चला आता आपण मेंडेलिव्हच्या वर्गीकरणाच्या त्रुटींवर चर्चा करूया. हायड्रोजनची इलेक्ट्रॉनिक संरचना अल्कधातूंशी जुळते. अल्कधातूंप्रमाणे हायड्रोजन सुद्धा हॅलोजन, ऑक्सिजन व सल्फर यांच्याबरोबर एकसारखी सूत्रे असणारी संयुगे बनवतो, जसे तुम्ही या उदाहरणामध्ये बघू शकता. दुसरीकडे हॅलोजन प्रमाणे हायड्रोजन देखील द्विअण्वीय रेणूच्या रूपात आढळतो आणि धातू आणि अधातूंच्या बरोबर सहसंयोजक संयुग बनवतो. निश्चित रूपात आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला निश्चित स्थान दिले जाऊ शकत नाही. ही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची पहिली कमतरता होती. ते आपल्या सारणीत हायड्रोजनला योग्य स्थान देऊ शकले नाहीत. मेंडेलिव्हच्या मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण झाल्यानंतर खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला. आपण जाणतो की त्या कोणत्याही मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, परंतु त्यांचे अणुवस्तुमान वेगवेगळे असतात. अशा प्रकारे सर्व मूलद्रव्यांची समस्थानिके हे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमांसाठी एक आव्हान होते. दुसरी समस्या ही होती की एका मूलद्रव्याकडून दुसऱ्या मूलद्रव्याकडे जाताना अणुवस्तुमान ठराविक रूपाने वाढत नाही. म्हणून हे अनुमान काढणे कठीण झाले की दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्ये शोधली जाऊ शकतात. विशेष करून जेव्हा आपण जड मूलद्रव्यांचा विचार करतो तेव्हा अडचण येते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल विषयी अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियॉडिक टेबल विषयी जाणून घेऊ. धन्यवाद. अशा पद्धतीने, अशा रीतीने या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि आपण जे जे काही बोललो ते सगळं आपण व्हिडिओमध्ये रिवाइज केलेलं. आपण ऑलरेडी जे सगळं बोललो, पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्हचा अभ्यास, त्याने तो कसा मांडला, त्याच्या काय पॉझिटिव्ह आहेत आणि काय निगेटिव्ह आहेत, त्या सगळ्याचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलं, त्या सगळ्याचं रिव्हिजन केलं. पुढच्या वेळेला आपण, थँक्स मॅम, सो स्मार्ट मॅम, थँक्यू. तर पुढच्या वेळेला आपण आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघू. बघ, हा ऑलरेडी कोणतरी काहीतरी काम केलंय, त्याच्यामध्ये जे राहिलंय ते आपण रिपेअर करून वापरणार. तर ती जी गोष्ट आहे ती आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, जे आपण पुढच्या डिस्कशन मध्ये घेऊ. तोपर्यंतचा तुमचा होमवर्क आता असा आहे, सोपा होमवर्क. तुमच्याकडे असलेल्या 9वीच्या पुस्तकांना तुम्हाला मांडायचे. तुमच्याकडे सगळी पुस्तकं आहेत, टेक्स्टबुक, टेक्स्टबुक, नॉट नोटबुक्स. त्या टेक्स्टबुक्सना तुम्हाला मांडायचे आणि त्याचे ग्रुप करायचे.
आता सगळ्या विषयांचे तुम्हाला एकत्र घ्यावे लागतील. सगळीच्या सगळी पुस्तकं, गाईड्स घ्या, तुमच्याकडे दुसरे काय असेल ते सगळी पुस्तकं छान ठेवा. बुक नाहीये, कुठे गेलीत बुक? शाळेत देऊन टाकली? ओके, तुम्हाला माहिती त्यांची नावं काय होती, तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये काय कंटेंट होता. सगळं मस्तपैकी ठेवायचं आणि त्याचं क्लासिफिकेशन करायचं. हा नवा होमवर्क आहे. किंवा तुमच्याकडे 10वीची पुस्तकं आली असेल तर ती घ्या, कुठलीही घ्या. ठीक आहे, चला. किंवा तुमच्याकडे तुमची नसेल तर तुमच्या छोट्या बहीण भावाचं काहीतरी शोधून काढा. आपल्याला काय करायचंय, आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय बेस्ड ऑन क्लासिफिकेशन ऑफ सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. पण टेक्स्ट बुक का? त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सेम असतात, तुम्हाला उघडल्यावरती समजेल. पुढच्या वेळेला भेटू. चला, बाय, गुड नाईट. मॅम आपण थांबायचं का? पूजा मॅम.